आता मुली लग्न होऊन सासरी येतात आणि सासरी आल्यानंतर स्वयंपाकाला लागल्या की आईला फोन करतात. आई, याच्यात पाणी किती टाकू, या भाजीत मीठ किती टाकू, वांग्याची भाजी यायला शेंगदाणे लावू की खोबऱ्याचं किस लावू. आणि मग आई मार्गदर्शन करत राहते. आता आईला विचारल्यापेक्षा सासूला विचारलेलं काय होईल. आता तिला असं वाटतं की माझी आई जशी सुगरणच आहे आणि ती आई बी उठसूट मार्गदर्शन करत राहते आणि तोंड घालत राहते याच्या संसारात. पण तशानं काय होते, घरात द्वेष वाढते, मत्सर वाढतो, भांडणं होतात आणि कोण्याच गोष्टीची गोडी राहत नाही. आणि कधी कधी या थोड्या थोडक्या कारणानं संसार तुटेपर्यंत जाऊ शकतो. म्हणून जुने लोक म्हणायचे, बाई ज्या घरी दिली गाय त्या घराची लागली ढाय. म्हणजे बाई, तुला जिथं दिलं त्या घराच्या सवयी तू आत्मसात कर. आणि करायलाही पाहिजेत. वास्तविक आईच्याच म्हणजे सासूबाईच्याच हातची भाजी घरात सर्वांना आवडत असते. त्याचं कारणही ते तसंच आहे. कारण ते आईच्याच सासूबाईच्याच हातची भाजी घरातले खात आलेले असतात ना. ही तर आता 2 दिवसाची येते. हिने करू नये असं नाही, पण हिनं ते शिकून घ्यायला पाहिजे. उठसुटायला विचार, उठसुटायला विचार. आणि तसंही मग पूर्वी असं नव्हतं. म्हणूनच जुने लोक म्हणत की बाई, तुला तिथं दिलं ना, तू पहा, तुझं घर पहा. हां, तुला म्हणजे असं म्हणायचे की बाई, तू उभी जा आणि आडवी होऊन निघ. याचा अर्थ तू त्रास सहन कर असा नव्हता. पण संसारात तडजोड ही करावीच लागते. आणि ते करू तू उज्ज्वल म्हणजे सुखी संसार कर आणि दोन्ही घराण्याचं नाव रोशन कर. बरोबर ना. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर कर.